बघा, या क्लासला पण आपण मागच्या क्लासला पुढे नेऊयात. या क्लासमध्ये मागच्या क्लासमध्ये आपण शिकलोय, आपण इन्स्ट्रुमेंट बघत होतो, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? बॅटरी एलिमिनेटर, रिओस्टॅट, रेझिस्टन्स बॉक्स, आणि आपण गॅल्व्हॅनोमीटर फक्त इंट्रोड्यूस केलं, आणि गॅल्व्हॅनोमीटरला कन्व्हर्ट कसं करायचं ॲमीटरमध्ये, आणि जॉकी हे बघितलं. तर ॲमीटरमध्ये आपण काय बघितलं की गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कसं कन्व्हर्ट करता येतं. हाला की गॅल्व्हॅनोमीटर आणि ॲमीटरचं फंक्शन एकच आहे, करंट मोजणं, पण फरक कुठं पडतो? क्वांटिटीमध्ये. गॅल्व्हॅनोमीटर एकदम मायन्यूट करंट मोजू शकतो फक्त, आणि ॲमीटर कॅन बी डिझाईन फॉर एनी अमाऊंट ऑफ करंट, डीसी ऑब्विसली. तर आपण काय बघितलं, गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फार जास्त आहे फॉर टू बिकम डायरेक्टली ॲमीटर. कारण ॲमीटरचा करंट आपल्याला काय पाहिजे, ॲमीटरचा रेझिस्टन्स आपल्याला कमीत कमी पाहिजे. म्हणून आपण काय केलं होतं, गॅल्व्हॅनोमीटरला आपण एक पॅरलल शंट जोडला. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचे रीडिंग जे काही आयजी गॅल्व्हॅनोमीटर दाखवेल त्यानुसार आपण आय कसं कॅल्क्युलेट केलं होतं, आयजी इंटू ब्रॅकेट 1 प्लस RG by S. 1 plus RG by S. What is RG? Resistance of galvanometer. What is S? Shunt resistance. हे सगळं जर कॅल्क्युलेशन मी केलं, कारण हे सगळ्या गोष्टी मला नोन असतात, त्याच्याने मी जर याच्या रिडिंगला मल्टिप्लाय केलं तर मला आय मिळतं. रिअल लाईफमध्ये असं मल्टिप्लाय दरवेळेला करत बसायची गरज नाही, कारण हे मल्टिप्लाय करूनच त्यांनी ह्या डायलला कॅलिब्रेट केलं असतं. हे तुम्हाला काल सांगितलं. ह्याचं एक साधं एक एक्झाम्पल बघूयात. सिंपल एक्झाम्पल डायरेक्टली लिहून घ्या. अ गॅल्व्हॅनोमीटर कॅन मेजर करंट अप टू 0.5 एम्पियर. गॅल्व्हॅनोमीटर कॅन मेजर अप टू करंट 0.5 एम्पियर. बर, म्हणजे आयजी मॅक्स काय दिलाय, 0.5 एम्पियर आहे. बर, रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज 2 ओहम. बर, टू मेक एन एमिटर विच कॅन मेजर अप टू 10 एम्पियर, हाऊ मच शंट शुड बी कनेक्टेड. एक सिंपल क्वेश्चन घेतोय. एक गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याची कॅपॅसिटी 0.5 पर्यंतच मोजण्याची आहे. 0.5 पेक्षा जास्त करंट मोजायला वापरला तर तो जळणार आहे. त्याचा रेझिस्टन्स 2 ओहम आहे. बरं, पण मला तो गॅल्व्हॅनोमीटर कन्व्हर्ट करायचा आहे एका ॲमीटर मध्ये जो किती करंट मोजू शकेल, 10 एम्पियर पर्यंत मोजू शकेल, असा मला ॲमीटर बनवायचा आहे. तर किती शंट जोडावं लागेल? सो सिंपल. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज डंप करा. मला काय मिळेल, shunt is equal to I get well, हिला थोडंसं रिअरेंज केलं तर काय मिळेल मला, RG by S is equal to RG by S is equal to I minus IG by IG. म्हणजे S is equal to, कशाला खेळायचं असलं काही, इथं सरळ व्हॅल्यू टाका ना. आपल्याला फक्त तुम्हाला पाठ हेच करायचंय, बाकी 1000 गोष्टी करायच्या नाही. जस्ट व्हॅल्यू टाका आणि एस काढा. आयजी किती व्हॅल्यू आहे, बरं, आय ची व्हॅल्यू आहे 10 एम्पियर, आयजी ची व्हॅल्यू आहे 0.5 एम्पियर, 1 प्लस आरजी ची व्हॅल्यू आहे 2 ओहम, आणि एस ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. हे तुम्ही फक्त सॉल्व्ह करा. 0.5 म्हणजे हाफ असतो ना, हे झालं 20, म्हणजे काय झालं, 2 बाय एस झालं 19, म्हणजे एस झालं 2 बाय 19 ओहम. बघा, एस ची व्हॅल्यू कमी झाली ना. 2 बाय 19 इज व्हेरी कमी इन केस ऑफ इन कंपॅरिझन टू 2 ओहम. इज इट क्लिअर? एक्झाम्पल. ओके, छोटासा अजून एक ॲमीटर मध्येच आहे एक सब टॉपिक, तो म्हणजे पर्सेंटेज एरर इन ॲमीटर. बघा, मी हे लाख म्हणलेलं आहे की ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 पाहिजे वगैरे वगैरे, पण रिअल लाईफ मध्ये असं पॉसिबल नाहीये. ॲमीटरचा रेझिस्टन्स काहीतरी नॉन झिरो असणार, म्हणजे ॲमीटर स्वतः काहीतरी करंट स्वतःच्या रेझिस्टन्समुळे त्या करंटला कमी करणार. म्हणजे याचा अर्थ त्या ॲमीटर मोजायला वापरला होता, पण मोजता मोजता त्यांनी त्या करंटलाच कमी करून टाकलं ज्याला मोजायचं आहे. म्हणजे त्या करंटच्या रिडिंग मध्ये काहीतरी एरर आला. कळतंय? हा, मला जर ही एररची व्हॅल्यू माहिती असेल तर ऍटलीस्ट मला ठरवता येईल की ती एवढा एरर मला ऍक्सेप्टेबल आहे का. समजा 50-60% एररच झाला,
रीडिंग मध्ये, तर त्याला अर्थच नाही काही. हा, पण एरर जर 1%, 1.5%, अर्धा टक्का असं असेल एरर, तर इट इज ऍक्सेप्टेबल एरर. एरर बघू कसं काढता येईल. हा साधा रेझिस्टन्स आहे, हा पोटेन्शियल आहे. मग आताच कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय. करंट किती आहे? करंट किती आहे? I इज इक्वल टू व्ही बाय आर. व्हेरी गुड. आता मी याच्यामध्ये काय जोडलं? ॲमीटर जोडलं. ॲमीटर. तर हा रेझिस्टन्स R आहे आणि समजा ॲमीटरचा रेझिस्टन्स RA आहे. ओके, मला माहिती आहे RA काय असतं. RA काय असतं? RA इज नथिंग बट इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ शंट आणि गॅल्व्हॅनोमीटर पॅरलल मध्ये आहेत ना. ह्याच्या आत काय असतं? एमीटरच्या आत, ह्याच्या ॲमीटरच्या आत असंच असतं ना. शंट आणि RG एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे RA ची व्हॅल्यू काय असते? पॅरललचा इक्विव्हॅलंट काय असतो आपल्याला? RG इंटू S अपॉन RG प्लस S असतो की नाही? हा, तर RA ची व्हॅल्यू कधी कधी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ते RA डायरेक्ट देणार नाहीत, तुम्हाला S आणि RG मिळेल. मग त्याच्यावरून तुम्हाला RA कसा काढता येईल ते बघा. ओके, बघा, लिसन. अगोदर असं होतं, नंतर असं झालं. बरं, मग आता करंटची व्हॅल्यू I डॅश झाली. ही I डॅशची व्हॅल्यू किती आहे? I डॅश इज इक्वल टू व्ही अपॉन आर ना. आता R मी काय लिहितो? R इज R प्लस RA. R प्लस RA. तुम्हाला ॲमीटर रेझिस्टन्स जर तुम्ही डायरेक्टली दिला असेल तर डायरेक्टली तर टाका, पण तुम्हाला दिला नसेल, तुम्हाला शंट दिला किंवा RG दिला असेल, तुम्हाला ते व्हॅल्यू टाकावं लागतील. मग तुम्हाला पहिला RA काढावं लागेल याच्याने. ठीक आहे, आता अज्युम करतो की RA तुम्हाला माहिती आहे. अच्छा, हा करेक्ट व्हॅल्यू होती, पण त्यांनी मोजली ही. किती एरर झाला? म्हणून पर्सेंटेज एरर इन I इज इक्वल टू DI बाय I ना. चेंज अपॉन ओरिजिनल. चेंज किती झाला? I मायनस I डॅश. हा चेंज झाला ना रीडिंग मध्ये. आणि ओरिजिनल काय हवा होता? I हवा होता. हे पर्सेंटेज, म्हणजे ह्याला मला कशाला मल्टिप्लाय करावं लागेल? 100 नी. मग इतकं पर्सेंट येईल. ओके, कसं करता येईल? मी काय करतो, हे मला असं लिहिता येईल ना, 1 मायनस I डॅश बाय I इंटू 100. 1 मायनस I डॅश, I डॅश बाय I. ह्याचा I डॅश बाय I रेशो घेतला तर VV कट होईल, R वर जाईल. I गेट R अपॉन R प्लस RA इंटू 100. हे काय झालं? हे RA बाय R प्लस RA इंटू 100. हा झाला पर्सेंटेज एरर. कळतंय का? पर्सेंटेज एरर. बरं, ह्याला अजून थोडा क्यूट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करतो? वरना RA खाली घेतो, म्हणजे काय लिहिता येईल? 1 अपॉन 1 प्लस R बाय RA इंटू 100. पर्सेंटेज. पर्सेंटेज एरर, इतका पर्सेंट एरर होणार. कळतंय? असे काही क्वेश्चन येऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन, पहिली गोष्ट, तुम्हाला हे पाठ करायची गरज आहे का? असं की तुम्ही काय काय पाठ करणार आहे? अख्खे तुम्ही 2 वर्ष शिकलेलं 3 विषय मधलं काय काय तुम्ही पाठ करणार आहे? तर यू डोंट हॅव टू बाय हार्ट टीच अँड एव्हरीथिंग. आणि असं चान्स किती कमी आहे हा क्वेश्चन येण्याची? चान्स किती कमी आहे? हा, ॲमीटरवर क्वेश्चन येण्याचे चान्स आहेत बरेच, पण ॲमीटर मधला एरर काढा, चान्स, त्या प्रॉबॅबिलिटी त्याची थोडी कमी आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला हे बाय हार्ट करायची गरज नसते. फक्त तुम्हाला हे लॉजिक क्लिअर पाहिजे की पर्सेंटेज एरर म्हणजे काय. डिफरन्स अपॉन ओरिजिनल व्हॅल्यू जी असायला हवी होती त्यालाच तर पर्सेंटेज एरर म्हणतात. हा, मग तुम्हाला ह्या कन्सेप्टने तुम्हाला हे डिराईव्ह झालं पाहिजे. म्हणून सांगतो तुम्हाला, रट्टे आणि बाय हार्ट करून हे काम होणार नाहीये. हे तुम्हाला डोकंच वापरावं लागणार आहे. कळते? ओके, हे नोट डाऊन करून घ्या. अजून एक ह्याच्यामध्ये एक सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन बघा. हा पर्सेंटेज एरर फक्त RA वरच डिपेंड करतो का? तर नाही. म्हणजे पर्सेंटेज एरर जो आहे ना, हा फक्त त्या इन्स्ट्रुमेंटवर डिपेंड करतो अशातला भाग नाही. पर्सेंटेज एरर या लोड रेझिस्टरवर पण डिपेंड करतो. बघा, R अपॉन RA. पर्सेंटेज एरर काय पाहिजे? लोड रेझिस्टन्सवर पण डिपेंड करतो. कळतंय? म्हणजे मला जर कमीत कमी एरर पाहिजे, एरर कमीत कमी पाहिजे, डिनॉमिनेटर जास्तीत जास्त पाहिजे, हा जास्त पाहिजे, म्हणजे R जास्त पाहिजे,
आणि RA कमी पाहिजे. कळतंय? म्हणजे जितका लोड रेझिस्टन्स आहे त्याच्या तुलनेमध्ये RA कमी पाहिजे. हे तुम्हाला कळतंय का? दिस इज रेझिस्टन्स, सॉरी पर्सेंटेज एरर. ओके, लक्ष द्या. पुढचा 7वा, व्होल्ट मीटर. 7वा इन्स्ट्रुमेंट आहे व्होल्ट मीटर. हे नाव तुम्ही याच्या अगोदर ऐकलं असणार आहे, व्होल्ट मीटर. व्हॉट इज द यूज ऑफ व्होल्ट मीटर? व्होल्ट मीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजतं. व्हॉट इज द यूज? टू मेजर potential difference across any two points. Across any two points. मला 2 पॉइंट्सच्या मधलं पोटेन्शियलचं डिफरन्स किती आहे हे मोजायचं जर असेल तर मला काय वापरावं लागतं? व्होल्ट मीटर. बघा, हा रेझिस्टन्स आहे, ही सेल आहे, सेल इथं लावलेली आहे. पण आता सेल रेझिस्टन्स R आहे, करंट I पाठवतोय. तर हा पॉइंट A आहे आणि हा पॉइंट B आहे. तर मला A आणि B च्या अक्रॉस रेझिस्टन्स किती आहे, सॉरी A आणि B च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे मला काढावं लागेल, हे मला मोजावं लागेल. बरं, मगाशी जसं मी ॲमीटर कनेक्ट केला, ॲमीटर मी कसा कनेक्ट केला? सिरीज मध्ये कनेक्ट केला, कारण मी ॲमीटरला करंट त्याच्या आतनं पास होऊ दिला. आता ॲमीटर लावायचं असेल तर कुठं लावू मी? A जवळ लावू का B जवळ लावू? सॉरी, आता जर मला व्होल्ट मीटर लावायचं असेल तर व्होल्ट मीटर कुठं लावू? A जवळ लावू का B जवळ लावू? ह्याला अर्थच नाही काही, कारण मला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 2 पॉइंट्स मोजायचा आहे. तर मी काय करतो, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स जर मला ज्या 2 पॉइंटच्या भोवती मोजायचा आहे, अक्रॉस मोजायचा आहे, त्याच्यामध्ये मला व्होल्ट मीटर लावावं लागतं, असं लावावं लागतं. हे तुम्हाला कळतंय का? व्होल्ट मीटरचा सिम्बॉल असा आहे, V. व्होल्ट मीटर सिम्बॉल. ओके, मग हा फरक आहे. ॲमीटर आपण कसा जोडला? ॲमीटर आपण ज्यातनं करंट मोजायचा आहे त्याच्या सिरीज मध्ये जोडला. व्होल्ट मीटर कसा जोडतोय? व्होल्ट मीटर सिरीज मध्ये जोडतोय का? नाही. व्होल्ट मीटर कसा जोडतोय? व्होल्ट मीटर पॅरलल जोडतोय. व्होल्ट मीटर कसं जोडतोय? पॅरलल जोडतोय. अच्छा, बघा, हे यात दोघांमधला एक मोठा फरक आहे. व्होल्ट मीटर इज कनेक्टेड in parallel to what? To those points across which we want to measure PD. भरपूर मोठं वाक्य दिलं. अशा 2 पॉइंटच्या भोवती अक्रॉस मी V लावतो ज्याच्या अक्रॉस मला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे. हे मी इंग्लिश मध्ये लिहिलं, स्वच्छ इंग्लिश मध्ये लिहिलं. बर, अच्छा, आता बघा, हा एक दोष झाला. आता काय होईल? हा जो I करंट आहे, हा I करंट जर असा पास झाला, सध्या मी जोडलेलं नाहीये, समजा I करंट असा आला आणि असा पास झाला, तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. म्हणजे मला मोजायचं किती? मला V मोजायचंय काय वापरून? पोटेन्शियल व्होल्ट मीटर वापरून मोजायचंय. अच्छा, पण आता होतं काय बघा, होतं काय? जर मी पोटेन्शियल लावला, जर मी माझ्या तोंडात ना पोटेन्शिओमीटर हा शब्द फार जास्त बसलाय व्होल्टेज मोजण्यासाठी, म्हणून मी तसं सारखं म्हणतोय. जर मला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल आणि त्यासाठी मी व्होल्ट मीटर लावला, तर झालं काय सांगा मला? करंट इथं या ठिकाणी आला, तर करंटला अजून एक मार्ग आहे ना, असा पण जायचा मार्ग आहे. म्हणजे समजा इथं I' करंट पास झाला, तर आता इथं काय झालं? I मायनस I' शिल्लक राहिला. ओके, म्हणजे R च्या अक्रॉस मला काय मोजायचंय? पोटेन्शियल डिफरन्स मला मोजायचं आहे, ते तर माझा एम आहे, आणि ते असं आहे. पण आता या ठिकाणी किती मोजला गेला? या ठिकाणी किती मोजला गेला? I मायनस I' इंटू R. का? कारण व्होल्ट मीटर लावल्यामुळे आता यातनं I करंट फ्लो होणारच नाही, I मायनस I' होणार. का? तर I' करंट त्यांनी स्वतः खाल्ला. I' करंट व्होल्ट मीटरने स्वतः खाल्ला, त्यामुळे आता रेझिस्टन्स मधनं I करंट फ्लो होणारच नाही, I मायनस I' करंट फ्लो होणार. म्हणजे तुम्ही मोजणार काय? तुम्ही कुठलं
तुमचं हे रीडिंग जे येईल या व्होल्टमीटर मध्ये ते कुठलं रीडिंग येईल, ते हे रीडिंग येईल. मला मोजायचं होतं हे, मोजलं हे, प्रॉब्लेम आहे. हा, मग आता काय व्हायला पाहिजे, हा एरर जर मला कमी करायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, मला असं काहीतरी घोळ केला पाहिजे, काय तर झोल केला पाहिजे की हे आय डॅश यूज नाही याच्यात, व्ही मधनं आय डॅश जाऊच नाही. म्हणजे मी व्ही जरी कनेक्ट केला तरी पण सगळ्याचा सगळा आय आर मधनं जावा. अच्छा, हे असं कसं होतं बघा, असं कधी होईल हे, दिस इज पॉसिबल, दिस इज पॉसिबल. सो आयडियली हे कधी होईल, जर व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स समजा आरव्ही, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स समजा आरव्ही, आयडियली आरव्ही शुड बी हाऊ मच, आयडी शुड बी इनफायनाइट, आयडी शुड बी इनफायनाइट. म्हणजे व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इनफायनाइट इतका मोठा असला पाहिजे की त्या करंटला, लक्षात घ्या, कारण करंटला काय फ्लो व्हायला, इट फॉलोज पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स, जिथं रेझिस्टन्स कमी तिथनं गेला करंट, रेझिस्टन्स जास्त तिथनं कमी गेला. आता हा रेझिस्टन्स जास्त होऊन इतका जास्त झाला, इन्फायनाइट झाला की यातनं करंट झिरो जातोय, म्हणजे आयडिया जातच नाहीये. याचा अर्थ काय, सगळ्याचा सगळा आय इथनं जातोय आणि मला रीडिंग माझं असं चुकणार नाही, बरोबर असं ही मला मोजता येईल. तुम्हाला कळलं का, ही कन्सेप्ट तुम्हाला कळली का? म्हणजे आयडियली काय पाहिजे, आरव्ही शुड बी इनफायनाइट. पण मला सांगा, इनफायनाइट करणं, इनफायनाइट रेझिस्टन्स करणं पॉसिबल नाहीये. अरे इनफायनाइट रेझिस्टन्स करणं म्हणजेच काय करणं, सर्किट ब्रेक करणं. तुम्ही सर्किट ब्रेक करता तेव्हा रेझिस्टन्स किती होतो, इनफायनाइट होतो. बघा अशी वायर आहे ना, याचं काहीतरी रेझिस्टन्स आहे, वायर इथनं इथं, या वायरचा काहीतरी रेझिस्टन्स आहे. बरं, समजा मी वायरचा तुकडा मध्ये तोडला, इथं मध्ये गॅप आहे, आता रेझिस्टन्स किती झाली आहे वायरची, इनफायनाइट, कारण आता करंट यातनं फ्लोच होणार नाही. आणि आय आर इज इक्वल टू व्ही बाय आय ना, आर इज इक्वल टू व्ही बाय आय, आय झिरो म्हणजे आर काय झाला, इनफायनाइट. म्हणजे करंट रेझिस्टन्स इनफायनाइट करणं म्हणजे काय, सर्किटच ब्रेक करणं. अरे पण सर्किट ब्रेकच केलं तर मग ते काय खाक मोजणार आहे, इथं डायल ते काय दाखवणार, मग सर्किटच ब्रेक केलंय. अच्छा, त्यामुळे हे एक्झॅक्टली इन्फायनाइट असून चालत नाही, बट इट शुड टेंड टू इन्फिनिटी. टेंड टू इन्फिनिटीचा अर्थ काय, दॅट इज आर व्ही शुड बी व्हेरी लार्ज, शुड बी लार्ज. बघा हे उलट झालं. ॲमीटर मध्ये आपल्याला काय गरज होती, ॲमीटरचा रेझिस्टन्स कसा असणं अपेक्षित होतं, कमीत कमी, आणि व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स कसा असणं अपेक्षित आहे, जास्तीत जास्त. म्हणजे काय होईल, हाचा रेझिस्टन्स जास्त तर इथनं करंट कमी फ्लो होणार. अच्छा, कम बॅक. आता व्होल्टमीटर तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे व्होल्टमीटर पण मी कसा बनवतो, आय गेट द व्होल्टमीटर फ्रॉम व्हेअर, फ्रॉम गॅल्व्हनोमीटर. मी गॅल्व्हनोमीटरलाच काहीतरी झोल करतो आणि त्याचा व्होल्टमीटर बनवतो. अच्छा, हे कसं काय करता येईल बघा, हा तुमचा गॅल्व्हनोमीटर, या गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स काहीतरी RG. पण मला ह्याला जर व्होल्टमीटर बनवायचं असेल तर मला व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स फार जास्त पाहिजे. मग मी काय करतो, जसं आपण मगाशी शंट पॅरलल जोडला, का पॅरलल जोडला शंट आपण एमिटर मध्ये, कारण मला एमिटरचा रेझिस्टन्स कमी पाहिजे होता म्हणून पॅरलल जोडला, कारण पॅरलल जोडल्याने रेझिस्टन्स कमी होतो. आता व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त पाहिजे, म्हणजे एमिटरला मी काय, या गॅल्व्हनोमीटरला मी काय करू म्हणजे याचा रेझिस्टन्स वाढेल, याच्या सिरीज मध्ये जोडतो तो शंट मी. मगाशी शंट मी कसा जोडला, पॅरलल जोडला, आता मी शंट कसा जोडतो, सिरीज मध्ये जोडतो. आणि या असेंब्लीलाच मी काय म्हणतो, यालाच मी काय म्हणतो, व्होल्टमीटर. सो व्होल्टमीटर इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ galvanometer and shunt resistance in series. In series, very important. अच्छा, बघा मग काय व्हायला पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, S should be large. हा परत फरक आला, लक्षात घ्या कसे फरक आहेत दोन्ही एमिटर आणि व्होल्टमीटर मध्ये. एमिटर मध्ये S काय होता, as less as possible. इथं शंट कसा पाहिजे, as large as possible. कळतंय, एमिटर शुड बी, सॉरी, S शुड बी लार्ज.
बघ आता पुढे कसं करता येईल मला. ओके, आता समजा आता आय करंट असा आला आणि इथं मी व्होल्टमीटर बसवला. हा सगळा व्होल्टमीटर मी इथं बसवला. बर, समजा आय जी करंट इथनं गेला, काहीतरी करंट जाणारच ना शेवटी, असं होणारच नाही ना की करंट गेलेलाच नाहीये. आय जी जाणार, कारण असं मी काय ओपन सर्किट ठेवून चालत नाही. म्हणजे आता हा गेला तर मग हा करंट किती राहील, आय मायनस आय जी राहील ना शिल्लक. आय मधनं आय जी निघाला व्होल्टमीटर मधनं, म्हणजे इथनं किती गेला रेझिस्टन्स मधनं, आय मायनस आय जी. अच्छा, आता आय जी करंट इथनं गेला म्हणजे इथनं आय जी पास झाला, इथनं आय जी पास झाला. म्हणजे मला सांगा हे गॅल्व्हॅनोमीटर काय मोजणार आहे. गॅल्व्हॅनोमीटरचं डायल जे आहे ते काय मोजण्यासाठी आहे, करंट मोजण्यासाठी आहे. ते काय मोजतं, हे डायल काय मोजतं, आयजी ला मोजतं. बर, पण आता मला सांगा हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, तर मला काय माहितीये व्हीएबी इज इक्वल टू आय जी इंटू आर व्ही ना, आणि ऑल्सो इक्वल टू आय जी मायनस आर इंटू आर. कळतंय का, सॉरी आय जी ऑल्सो इक्वल टू आय मायनस आय जी इंटू आर. बरोबर आहे. म्हणजे मला काय म्हणतात व्हीएबी काय लिहिता येईल, आय जी इंटू आर व्ही. आय कॅन राईट आय जी इंटू आर व्ही, बरोबर ना. मला हेच मोजायचं आहे ना. ओके, पण मला सांगा आर व्ही काय आहे. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स म्हणजे याचा रेझिस्टन्स, हे तर दोन्ही सिरीज मध्ये आहेत, म्हणजे आर व्ही ची व्हॅल्यू किती आहे, एस प्लस आर जी. दोघांचे सिरीज कॉम्बिनेशन आहे एस प्लस आर जी, म्हणजे हेच मला व्हीएबी, जे मला मोजायचं आहे ते हेच आहे. अच्छा, आता काय करतो मी बघा, हे डायल मला काय दाखवत आहे, आयजी दाखवत आहे. हे डायल जे काय आयजी दाखवेल त्याला मी जर या फॅक्टरनी मल्टिप्लाय केलं, या टर्मनी मल्टिप्लाय केलं, तर मला काय मिळेल, व्हीएबी मिळेल. आता हे फॅक्टर मध्ये मला माहिती आहे, मला शंट रेझिस्टन्स जो मिस लावलेला आहे मला माहिती आहे, आरजी किती आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे ह्याच्यानी डायरेक्ट मला व्हीएबी काढता येतो. कसं कळतंय कसं वर्क होतं व्होल्टमीटर. आता परत तेच लॉजिक, आयडियली काय केलं पाहिजे, हा शंट जोडला. बर, मी काय केलं पाहिजे, तर आयजीचं रिडिंग बघा. समजा आयजीचं रिडिंग आलं 10 एम्पियर, मगाचंच एक्झाम्पल सांगतो, समजा आलं 10 एम्पियर, आणि हा फॅक्टर पण जर 10च असेल, आयजी पण 10 आणि हा पण 10, व्हॉट एव्हर, 10 इंटू 10 किती, 100, म्हणजे किती आन्सर किती आलं, 100 व्होल्ट यायला पाहिजे. पण दरवेळेला कुठं मी ह्याला 100 रिडिंग मध्ये प्रत्येकला मल्टिप्लाय करत बसू या फॅक्टरने. म्हणून मी काय करतो, या ज्या काही रिडिंगला यांनी मल्टिप्लाय केल्यानंतर समजा 100 आलं, तर मी तो 10च्या ऐवजी 10 एम्पियर नाही, व्होल्ट सॉरी, 10 एम्पियर अगोदर होतं, आता 10 एम्पियरला यांनी मल्टिप्लाय करून काय येतं, 100 येतं ना. म्हणजे 100 व्होल्ट तिथं मार्क करून टाकतो मी त्या व्होल्टमीटरच्या डायल स्क्रीनवर. तो जो आकडा काटा तिकडे जातो त्या ठिकाणी 10 एम्पियर येतं, गॅल्व्हॅनोमीटरचा डायल आहे ना तो 10 एम्पियर असला पाहिजे. पण त्या 10 एम्पियरला मी यांनी ऑलरेडी मल्टिप्लाय करूनच टाकतो, कारण हे मला माहिती आहे, मॅन्युफॅक्चररला हे किती माहिती आहे. तो मॅन्युफॅक्चरर काय करतो, त्या आकड्याला या फॅक्टरने मल्टिप्लाय करून समजा 100 व्होल्ट आलं, तर डायरेक्टली ते 100 व्होल्टच लिहून टाकतो. म्हणजे मला हे परत मल्टिप्लाय करायची गरजच नाही. जेव्हा मी करंट सप्लाय केला डायरेक्टली 100 व्होल्ट काटा दाखवला, ओके 100 व्होल्ट, दॅट इज द आन्सर. कळतंय. दिस इज हाऊ यू कॅन टर्न अ गॅल्व्हॅनोमीटर इनटू अ व्होल्टमीटर. ओके, तर जसं मी मगाशी तुम्हाला पर्सेंटेज एरर शिकवला होता, तसंच या ठिकाणी पण मला पर्सेंटेज एरर कसं काढता येईल. हाऊ कॅन आय फाइंड पर्सेंटेज एरर इन अ व्होल्टमीटर. व्हॉट इज पर्सेंटेज एरर, delta V by V ना, means initial reading or difference in the reading, say V upon V dash upon original reading V. ओके, मुझे बताओ what is V. अगोदरची व्हॅल्यू किती होती V, म्हणजे हे व्होल्टमीटर लावायच्या अगोदर किती होतं, V इक्वल टू आय आर होता, V इज इक्वल टू आय आर. ओके, आणि V डॅश आता व्होल्टमीटर लावल्यानंतर काय झालं, हे झालं V डॅश जे मी मोजलो ते काय झालं, हे झालं ना, आय जी इंटू एस प्लस आर जी. ओके फाईन.
तर तुम्हाला कुठल्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी विचारलं व्हॉट इज पर्सेंटेज एरर इन व्ही, यू जस्ट हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू अँड दिस व्हॅल्यू बिकॉज दे विल ऑब्व्हियसली गिव्ह यू शंट रेझिस्टन्स आरजी, ते तुम्हाला देतील. आणि हेच काय आहे, दिस इटसेल्फ इज आय मायनस आय जी इंटू आर. एनिवे आपल्या ह्याची गरज नाही पडणार, तुम्हाला हे मिळालं हे मिळालं, हे दोन्ही तर सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज आणि याला 100 नी मल्टिप्लाय करा. व्हॉट डू यू ऑब्टेन, पर्सेंटेज एरर इन द पर्टिक्युलर व्होल्टमीटर रिडिंग. हा, आता तुम्हाला हे पर्सेंटेज एरर माहिती असेल तर फायदा काय, समजा ह्याचा या पर्सेंटेज एरर समजा येते 2%, 2%, तर मला जी काय व्हॅल्यू आहे, येस आय नो की 100% म्हणजे 2% एरर आहे, म्हणजे ह्याचं ऍक्च्युअली व्हॅल्यू इट कॅन बी इदर 98 or 102 volt. So I can go on. Sometimes if error is more, say 10%, 20% error, and if the situation, the readings are very complicated or very sensitive, so I will not go for it. Either what I will do, I'll have to choose a better sensitive, more accurate instrument. ठीक आहे, आपण याचे न्यूमेरिकल्स असं आपण पुढे सॉल्व्ह करू तसं बघत जाऊ. ऑलराईट, चलो बाय. ओके, पुढचा इन्स्ट्रुमेंट बघूयात. जो काय पुढचा नंबर आहे तो मोस्टली 8वा असेल बघा. मीटर ब्रिज. मीटर ब्रिज ह्याला प्रेमाने कधी कधी व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज सुद्धा म्हणतात, पण आपण म्हणू मीटर ब्रिज. कारण ह्याला याच्यामध्ये आपण व्हीटस्टोन्सचा नेटवर्क जे बघितलेलं आहे, आपण आता परत स्टडी केलं नेटवर्क ना, 4 रेझिस्टन्स आणि एक मधला रेझिस्टन्स असा तो नेटवर्क, त्याचा आपण आता यूज करणार आहे. बघा कसं, बघा याची फक्त अरेंजमेंट अशी असते. हा एक हिट क्वेश्चन असतात ह्याच्यावर. डायग्राम मी काढतो पटकन, तुम्ही माझ्यासोबत काढलं तरी चालेल. बघा काय असतं, हा असं एक सर्किट काढले मी. हे काय आहे, या मेटलच्या पट्ट्या आहेत, दीज आर मेटल स्ट्रिप्स. ओके, आणि ही जी आहे ही मेटलची पट्टी, दिस इज अ पट्टी विथ लेंथ 1 मीटर. ह्याची लेंथ किती असते, 1 मीटर, म्हणून त्याला मीटर ब्रिज असं शब्द आहे. बर, या 2 पट्ट्या आहेत, या 3 पट्ट्या आहेत, तिथनं असं कनेक्शन आहे. इथं मीटर ब्रिज, मीटर स्टिक, मीटरची पट्टी असते ना, मीटर पट्टी लोखंडाची, तशी पट्टी आहे. आणि परत इथं कनेक्शन आहे, इथं की आणि इथं बॅटरी आहे. अच्छा, आता बघा काय केलंय, इथनं मधनं एक असं कनेक्शन आलंय आणि थ्रू अ गॅल्व्हॅनोमीटर, हा एक गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या थ्रू असं कनेक्शन जातं. आणि हा एक जॉकी आहे, आठवतोय जॉकी, पेन लाईक ऑब्जेक्ट ज्याला खाली टिप असतं आणि वरती कनेक्शन असतं आणि ते असं त्याला हलवता येतं, असं आपल्याला हलवता येतं जॉकी. त्याला स्लाइड करता येत असतो पॉइंटला, कळतंय. बरं, असं सगळा सेटअप आहे याचा, काही अवघड नाहीये, सिंपल आहे. ओके, याला म्हणतात लेफ्ट गॅप, लेफ्ट गॅप, आणि ह्याला म्हणतात राईट गॅप. इंटरेस्टिंग, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. आता काय करतात, या दोन्हीपैकी एका गॅपमध्ये रेझिस्टन्सेस लावतात. काय करतात, रेझिस्टन्सेस लावतात. आता सगळ्यात पहिला मीटर ब्रिजचा यूज काय आहे बघा. यूज भरपूर गोष्टी आहेत. ह्याचा यूज आहे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड करणं, किंवा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स पेक्षा ह्याचा एनिवे कशाचाही रेझिस्टन्स फाइंड करणं. व्हॉट इज यूज, टू फाइंड रेझिस्टन्स ऑफ अननोन, किंवा फाइंड अननोन रेझिस्टन्स म्हणून, टू फाइंड अननोन रेझिस्टन्स. अच्छा, मला एक रेझिस्टन्स आहे, त्याची मला व्हॅल्यू काढायची आहे. अच्छा, फॉर एक्झाम्पल हा रेझिस्टन्स नोन आहे आर, आणि हा रेझिस्टन्स अननोन आहे एक्स. मला माहित नाही एक्स व्हॅल्यू किती आहे.
आता एक्स काही पण असू शकतो, एखादा बल्ब असू शकतो, रेझिस्टन्सचे कॉईल असू शकते, एक गॅलॉनोमीटरचा रेझिस्टन्स हवा असेल तर तिथे गॅलॉनोमीटर जोडून टाका. अशा हजार गोष्टी आहेत तुम्ही करू शकता. यू कॅन पुट एनिथिंग हिअर. तुम्हाला ज्याचा ज्याचा रेझिस्टन्स काढायचा ते तुम्ही ते जोडू शकता. बरं, आता ह्याचा यूज काय आहे? बरं, हे कसं रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करतात मला एक सांगा. ही जी वायर आहे, ही नॉट वायर, बेसिकली पट्टी असते ही, आणि ही पट्टी जी असते तिची लेंथ किती असते? 1 मीटर. ओके, आता पुढे बघू काय होतं. समजा या सेलचं पोटेन्शियल आउटपुट जे आहे, EMI म्हणत नाही, EMF म्हणत नाही, EMF आणि इंटरनल रेझिस्टन्स इन्क्लूड करून जे बाहेर आउटपुट आलेलं आहे ते बाहेर आउटपुट, समजा हे पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे आणि हे V व्होल्ट आहे. म्हणजे ही बॅटरी सेल किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायला लागली आहे? V क्रिएट करते. बरं, ठीक आहे. आता काय झालं, हे V आहे ना, म्हणजे हा V, तर इथं पण हे पण काय झालं? V. हे 0 म्हणजे हे काय झालं? 0. तुम्हाला कळतंय? अच्छा, आता हा एक्सपेरिमेंट कसा करतो? पहिल्यांदा मी हे सगळं कनेक्शन असे करतो आणि मध्ये गॅलॉनोमीटर आहे. ही काय आहे? या मेटल पट्टीमध्ये अजून एक वायर घेतली आहे, ती गॅलॉनोमीटरला पास केली आणि ती वायर खाली आली, जॉकीला लावली आहे. आणि ही वायर अशी का दाखवली आहे? कारण ती फ्लेक्सिबल आहे. मी त्या जॉकीला कसंही मला असं मूव्ह करता येईल अलॉंग दिस मीटर पट्टी. कळतंय? आता मी काय करतो, मला एक काय माहिती आहे की रेझिस्टन्स, या पट्टीचा रेझिस्टन्स R इक्वल टू रो L बाय ए ना, रो L बाय ए. पण मला हे माहिती आहे या अख्ख्या पट्टीमध्ये रो कॉन्स्टंट आहे, कारण ती एकच पट्टी आहे, युनिफॉर्मली मेड आहे, म्हणजे या अख्ख्या पट्टीमध्ये रो कॉन्स्टंट आहे. या अख्ख्या पट्टीमध्ये ए पण कॉन्स्टंट आहे. मग रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. अच्छा, आता समजा या पॉइंटला मी कसं करतो बघा, मी हे की चालू करतो, आय ऑन द कनेक्शन, सर्किट ऑन केलं. ऑन केल्यानंतर काय झालं? करंट फ्लो व्हायला लागला. आता इथं लक्ष द्या, लुक ॲट दिस. हे व्हीटस्टोन्स ब्रिजच आहे का? इज दिस व्हीटस्टोन्स नेटवर्क? असं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की असं कंपल्सरी नाहीये की व्हीटस्टोन अशा शेपमध्ये असलं पाहिजे. सर्किटमध्ये, या चॅप्टरच्या सर्किट्समध्ये किंवा सर्किट्समध्ये कुठल्याही, त्याचा शेप मॅटर करत नाही, कनेक्शन्स मॅटर करतात. हां, फक्त जेव्हा आपण मॅग्नेटिझम किंवा इंडक्शन वगैरे शिकणार आहे तेव्हा आपल्याला सर्किटच्या शेपचं थोडा त्याचा कन्सर्न असतो. पण ॲज ऑफ नाव सर्किटच्या शेपशी आपल्याला काहीही कन्सर्न नाही, फक्त कनेक्शनची कन्सर्न आहे. तुम्हाला कळतंय? आता लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. तुम्हाला हे सारखं वाटतंय का? बघा, हा R, इथला R, हा अननोन X आणि हा X, हा गॅल्व्हॅनोमीटर, इथला हा रेझिस्टन्स. हां, आणि आता हे जे दोन रेझिस्टन्सेस आहेत, हां, हे दोन रेझिस्टन्सेस आहेत, ते दोन रेझिस्टन्स या पट्टीमधले आहेत ना. तुम्हाला कळतंय? म्हणजे समजा जर ही लेंथ L असेल, बरं, एनिवे लेट मी फर्स्ट टेक टू द प्रोसिजर टू यू. तर मी काय करतो, ऑन केल्यानंतर जनरल पॉइंटला ऑन केला तर काय झालं, गॅल्व्हॅनोमीटरचं काहीतरी डिफ्लेक्शन येणार आहे. डिफ्लेक्शन काय येणार आहे? मला बघा, या पट्टीचा हा रेझिस्टन्स, इतकी जी लेंथ आहे, या पॉइंट पासूनची या पॉइंट पर्यंतची लेंथ, ही लेंथ बघा, लेंथ रेझिस्टन्स कॉज करते ना, म्हणजे ही लेंथ जी आहे दॅट लेंथ विल बी दिस रेझिस्टन्स, आणि मध्ये गॅल्व्हॅनोमीटर, आणि या ही लेंथ आहे त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो हा रेझिस्टन्स. हे तुम्हाला कळतंय? आणि आपल्याला काय माहिती आहे, हे R2 काय, हे R3 R4 काहीतरी घ्या, R4. तर मला काय माहिती आहे, एक कुठलंही व्हीटस्टोन्स ब्रिज बॅलन्स कधी होतं? बॅलन्स होतं ह्याचा अर्थ काय? सगळ्यात पहिला बॅलन्स होतं म्हणजे काय? मधनं करंट जात नाही. आणि बॅलन्स कधी होतं? जेव्हा प्रोडक्ट ऑफ ऑपोजिट रेझिस्टन्सेस इज सेम, म्हणजे R इंटू R4 इज इक्वल टू X इंटू R3. असं यायला पाहिजे ना? असं यायला पाहिजे ना? बरं, मी तेच इथं रेप्लिकेट करतो. काय करतो, जेव्हा मी की चालू केली तेव्हा ही जी मध्ये काहीतरी डिफॉल्ट डिफ्लेक्शन असणार आहे काहीतरी, कारण हे बाय नेचरच बॅलन्स होणार नाही ना, काहीतरी अनबॅलन्स असणारच आहे. बरं, मग मी आता काय करतो, हे जॉकीला पकडतो आणि जॉकीला पकडून असा मूव्ह करतो, असं स्लोली मूव्ह करतो. एकदम केअरफुली मूव्ह करावं लागतं आणि हे मूव्ह आपल्याला इथनं करावं लागतं.
इथं खाली मीटरचे मार्किंग असतात. देर आर मार्किंग ओव्हर हिअर. कळतंय? दिस इज कॅलिब्रेटेड. बर, हा जो जॉकी आहे तो या पॉईंट पासून टच करतो आणि सावकाश असा नेतो. कधीपर्यंत नेतो? जोपर्यंत मला हे डिफ्लेक्शन 0 मिळत नाही. कळतं मी काय केलं? म्हणजे बेसिकली मी ही बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिजच रेप्लिकेट करतो इथं. हे तुम्हाला कळतंय? म्हणून ह्याला व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज म्हटलं तरी हरकत नाही. तर असं आलो. समजा या पॉइंटला कॉल दिस पॉइंट पी. या पॉइंटला काय झालं? यातलं नल डिफ्लेक्शन आलं. नल डिफ्लेक्शन म्हणजे काय? गॅल्व्हॅनोमीटरचा डायल असा असतो ना, असं सेमी सर्क्युलर डायल असतो ना, आणि इथलं मधलं असतं 0. आणि इथं करंट दाखवतो, इथं जर डायल दाखवला असा, इथं काटा दाखवला तर काहीतरी या दिशेला करंट आहे, आणि इथं दाखवला तर दुसऱ्या दिशेला करंट आहे. आणि करंट नसेल तर काय व्हायला पाहिजे? दिस काटा शुड एक्झॅक्टली पॉइंट टुवर्ड्स द मिडल 0. म्हणजे नल, त्याला म्हणतात नल डिफ्लेक्शन. ह्याला काय म्हणतात? नल डिफ्लेक्शन. हा शब्द वापरायला पाहिजे आपण. दिस इज कॉल्ड एज नल डिफ्लेक्शन. अच्छा, नल डिफ्लेक्शन दाखवल्यामुळे व्हॉट इज द इंडिकेशन? नल डिफ्लेक्शन दाखवतो जेव्हा तेव्हा ह्याच्यातनं करंट फ्लो होत नाहीये. म्हणजे मला आता काय मिळाला? बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज मिळाला. हे तुम्हाला कळतंय का? आता मला कसं सांगता येईल? बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज जर असेल तर आय कॅन से, लुक ॲट दिस, आय कॅन से R/X इज इक्वल टू R3/R4 ना. आता हे बॅलन्स झालं ना. आपण बॅलन्स झाल्यानंतर मला बॅलन्सिंग लेंथ पण काढता येईल. ही समजा लेंथ L. ही लेंथ किती? L. तर मला सांगा ही लेंथ किती असणार आहे? ही 1 - L असेल ना. किती असेल? 1 - बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला हे 100 - L दिसेल. 100 - L. नो प्रॉब्लेम. त्यांनी 100 सेंटीमीटर घेतलेलं आहे. हा, पण ते सेंटीमीटर कशाला झंझट करायचा? 1 - L घेऊ ना, काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? कळतं तुम्हाला? नाव लिसन. आता व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स झाला. हा रेझिस्टन्स, हा तो अननोन रेझिस्टन्स, हा L म्हणजे हा रेझिस्टन्स, आणि हा 1/L म्हणजे हा रेझिस्टन्स, त्या लेंथचा हा रेझिस्टन्स. हे कळतंय? आता मला माहिती आहे की लेंथ इज प्रपोर्शनल टू रेझिस्टन्स. कळतंय का? म्हणजे मला काय लिहिता येईल? लुक ॲट दॅट. आय कॅन से, इथं काय लिहू मी? R/X इक्वल टू R3/R4. R3 हा आहे ना, R3 हा आहे, म्हणजे ही लेंथ L/1 - L. अच्छा, लेंथचा रेशो का घेतला मी? कारण मला हे माहिती आहे की रेझिस्टन्सचा रेशो, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. किंवा R इक्वल टू ρL/A. पण तर ρA तरी कॉन्स्टंट आहे. कळतंय? मी जरी हे असं घेतलं, ρL/A घेऊन बघू. ρL/A आणि हे ρ1 - L/A. हाच ना R3, आणि हा आहे R4. ρA कट म्हणजे काय मला मिळालं? R/X इज इक्वल टू L/1 - L. कळतंय? अच्छा, तर तुम्हाला या रिलेशन मधनं जे काय नोन आहे तिथनं अननोन काढता येईल. जे काही नोन आहे तिथनं आपल्याला अननोन काढता येईल. कळतंय? मला एक सांगा, आता हा माझा अननोन रेझिस्टन्स होता ना, हा R मला माहिती आहे, R नोन आहे. बर, L माहिती आहे, डायरेक्टली मला मोजता येतं. L माहिती आहे म्हणजे 1 - L सुद्धा मला माहिती आहे. ओके, म्हणजे मला काय काढता आलं? X काढता आलं. न्यूमरिकल्स, हिट न्यूमरिकल्स आहेत. काही नाही, ह्याच्यामध्ये फक्त प्रिन्सिपल हे एकच आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा ह्याची काही प्रॅक्टिस करू. पण सध्या दॅट्स इट, मीटर ब्रिज. ओके, आता एक छोटं डिस्कशन बघूयात. जर हा R मी वाढवला, बरं, आता ह्याला ज्या पॉइंटला, हा पॉइंट P ला नल डिफ्लेक्शन आलं ना, तर या पॉइंट P ला काय म्हणतात? नल पॉइंट. पॉइंट P ला काय म्हणतात? नल पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे, बरं. नल पॉइंट म्हणजे असा पॉइंट त्या मीटर पट्टीवरचा ज्या पॉइंटला नल डिफ्लेक्शन मिळालं गॅल्व्हनोमीटरचं. कळतंय? लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेशन, ही लेंथ मोजमाप तेव्हाच करणं योग्य राहील जेव्हा हा नल डिफ्लेक्शन आहे. कारण जेव्हा नल डिफ्लेक्शन असतं तेव्हाच हे रिलेशन, ह्याचा प्रोडक्ट सेम असतो वगैरे चालतं. जर नल डिफ्लेक्शन नसेल तर हे सगळं व्हॅलिड होणारच नाही. तुम्हाला कळतंय का? पुढे असं एक छोटं डिस्कशन असं करता येतं. समजा मी R वाढवला, तर हा नल पॉइंट कुठे शिफ्ट होईल?
विचार करा, 2 मिनिट विचार करा सगळेजण. समजा मी आर वाढवला तर नल पॉईंट कुठं शिफ्ट होईल? बघा, नल पॉईंट शिफ्ट अशा प्रकारेच होईल ना. बॅलन्स्ड विटस्टोन ब्रिज मध्ये मला काय माहितीये, अपोजिटचे प्रोडक्ट कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आर आणि याचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. मग जर मला आर वाढवला तर प्रोडक्ट कॉन्स्टंट याला हे कमी व्हायला पाहिजे. तुम्हाला कळतंय? आर वाढवला तर ही लेंथ कमी व्हायला पाहिजे, तेव्हा जाऊन ह्याचा दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट राहील. हा, म्हणजे ही लेंथ कमी होणार, म्हणजे एल वाढणार, म्हणजे नल पॉईंट पी राईटला जाणार. कधी? जेव्हा आर वाढला. त्यातलं काहीही पाठ करायची गरज नाही. बोर्डाच्या क्वेश्चन मध्ये हिट क्वेश्चन आहेत असे, आणि देर इज नो नीड टू डू एनी बाय हार्टिंग मेमोरायझेशन बिझनेस. कन्सेप्ट आहे ही. कसली कन्सेप्ट आहे? एक तर विटस्टोन ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर ऑपोजिट रेजिस्टन्सचे प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं, दॅट इज वन कन्सेप्ट, वन आयडिया. अँड सेकंडली, resistance of the putty is directly proportional to its length. Clear? Fine. That's it.